चला तर मंडळी, सकाळच्या घाई गडबडीत अगदी 10-15 मिनिटात होणाऱ्या झटपट रेसिपी बनवूया। साल काढून जाडसर चिरलेला दुधी भोपळा, त्यामध्ये अर्धी वाटी भिजलेली हरभरा डाळ, मीठ, पाणी घालून 2 शिट्ट्या करायच्या। तेल गरम केलं, त्यामध्ये मोहरी, चिरलेला कांदा, ठेचलेला लसूण, हिंग, कढीपत्ता, कांदा लालसर होईपर्यंत परतायचा। नंतर टोमॅटो, कोथिंबीर घालायची। नंतर मसाले घालायचे, हळद, काश्मीरी मिरची पावडर, लाल तिखट, जिरेपूड, धनेपूड, मिनिटभर परतायचं। 2 चमचे पाणी घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायचं। नंतर शिजलेला डाळ दुधी घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं, अगदी थोडीशी साखर, गरम मसाला, कोथिंबीर घालून 5 मिनिटं भाजी शिजवायची। डाळ दुधीची झटपट भाजी तयार झाली। नवऱ्याच्या डब्याला नक्की करा। इथे परत एकदा तेल गरम केलंय, त्यामध्ये जिरे, ठेचलेला लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर छान परतलं। नंतर हळद, लाल तिखट, थोडंसं पाणी घालून 2-3 मिनिटं शिजवलं। नंतर 3 चमचे भाजलेला दाण्याचा कूट घालून तेल सुटेपर्यंत परतायचं। इथे पाव किलो शिमला मिरची चिरून घेतली आहे, ती घालायची। चवीनुसार मीठ घालायचं आणि वाफेवर भाजी शिजवायची। कोरडं वाटल्यास थोडंसं पाणी शिंपडायचं। चमचमीत शिमला मिरचीची भाजी सुद्धा तयार झाली।